नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आज 9 ऑगस्ट 2025 आज आपण प्लॉटसाठी आलेलो आहे एका स्वदेशी कपाशी जी आहे यांच्यासाठी की जी स्वदेशी कपाशी आहे ही आपण एक नळवाडी खुर्द जे शिवार आहे त्या शिवारामध्ये नळवाडी खुर्द तालुका जळगाव जिल्हा जळगाव या शिवारामध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर या स्वदेशी कपाशीची जी हाईट आहे ही साधारणतः खांद्या एवढी आहे माझ्या, म्हणजे 3-3.5 फूट धरून त्याला, कोणी खांद्याच्या खाली आहे किंवा खांद्याच्या वरती आहे. तर या कपाशीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो फायदा आपल्याला असतो, तो फायदा असतो मित्रांनो या कपाशीवर कमी प्रमाणात जे आपल्या हायब्रिड कपाशीवर रोग येतो, संकरित वाणावर रोग येतो, तशा देशी वाणावर एवढा रोग येत नाही. आणि ही वेचण्यासाठी एकदम सुरळीत असते, एकदम भारी असते. वेचण्यासाठी याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. बोंड लहान असते, बोंडांचं वजन कमी असतो, पण ही जी वाण आहे ही याला आपल्या साध्या वाणापेक्षा जी हायब्रिड वाण आहे याच्यापेक्षा चांगला भाव असतो. मित्रांनो, या प्लॉटच्या व्हिजिटसाठी आपण यासाठी आलेलो आहे की या कपाशीमध्ये कोणकोणत्या प्रकारची रोग आपल्याला पाहायला मिळतात, त्यावर नियंत्रण कसे करायचे, कोणते औषध मारायचे, आणि हा प्लॉट आपल्या देखरेखीखालीच आहे. याच्यावर हा पहिला व्हिडिओ आहे या प्लॉटवर, कारण की जायचं जमत नसल्यामुळे या प्लॉटवरील हा पहिला व्हिडिओ आहे. आणि हळूहळू तुम्हाला सर्व प्लॉट दाखवू की आम्ही कोणकोणत्या प्लॉटच्या भेटीसाठी जातो किंवा कोणते प्लॉट आमच्या निगराणीमध्ये चालू आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो की यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रोग आहे किंवा निरोगी आहे का कपाशी, हे सर्व. चला बघूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आज 9 ऑगस्ट 2025 आज आपण प्लॉटसाठी आलेलो आहे एका स्वदेशी कपाशी जी आहे यांच्यासाठी की जी स्वदेशी कपाशी आहे ही आपण एक नळवाडी खुर्द जे शिवार आहे त्या शिवारामध्ये नळवाडी खुर्द तालुका जळगाव जिल्हा जळगाव या शिवारामध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर या स्वदेशी कपाशीची जी हाईट आहे ही साधारणतः खांद्या एवढी आहे माझ्या, म्हणजे 3-3.5 फूट धरून त्याला, कोणी खांद्याच्या खाली आहे किंवा खांद्याच्या वरती आहे. तर या कपाशीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो फायदा आपल्याला असतो, तो फायदा असतो मित्रांनो या कपाशीवर कमी प्रमाणात जे आपल्या हायब्रिड कपाशीवर रोग येतो, संकरित वाणावर रोग येतो, तशा देशी वाणावर एवढा रोग येत नाही. आणि ही वेचण्यासाठी एकदम सुरळीत असते, एकदम भारी असते. वेचण्यासाठी याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. बोंड लहान असते, बोंडांचं वजन कमी असतो, पण ही जी वाण आहे ही याला आपल्या साध्या वाणापेक्षा जी हायब्रिड वाण आहे याच्यापेक्षा चांगला भाव असतो. मित्रांनो, या प्लॉटच्या व्हिजिटसाठी आपण यासाठी आलेलो आहे की या कपाशीमध्ये कोणकोणत्या प्रकारची रोग आपल्याला पाहायला मिळतात, त्यावर नियंत्रण कसे करायचे, कोणते औषध मारायचे, आणि हा प्लॉट आपल्या देखरेखीखालीच आहे. याच्यावर हा पहिला व्हिडिओ आहे या प्लॉटवर, कारण की जायचं जमत नसल्यामुळे या प्लॉटवरील हा पहिला व्हिडिओ आहे. आणि हळूहळू तुम्हाला सर्व प्लॉट दाखवू की आम्ही कोणकोणत्या प्लॉटच्या भेटीसाठी जातो किंवा कोणते प्लॉट आमच्या निगराणीमध्ये चालू आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो की यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रोग आहे किंवा निरोगी आहे का कपाशी, हे सर्व. चला बघूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या स्वदेशी कपाशीमध्ये फुलधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आपण पाहू शकता की या फुलधारणेत फुलं येण्यास पण सुरुवात झालेली आहे. काही झाडांना कैऱ्या लावण्यास सुरुवात झालेली आहे. याची हाईट जी आहे चांगलीच वाढलेली आहे मित्रांनो. एक कपाशी सारखी याची हाईट झालेली आहे. तर मित्रांनो, या कपाशी जी आहे ही कपाशी एक थैली आहे, एक थैली लावलेली आहे स्वदेशी निर्मल सीड्सची वाण आहे. आणि चांगलं वाण आहे, चांगली कपाशी आहे. मला याच्यावर रोग एवढा काही दिसत नाही की कोणता रोग असेल, पण तरी पण येणाऱ्या पोळ्याला याच्यावर अळीनाशकाची, बायोस्टिम्युलंटची फवारणी घेतली जाईलच.
सांगितल्याप्रमाणे जे आहे ते, आणि लवकरच कपाशी बी चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर मित्रांनो, आपण आज शेतकरी इथं उपलब्ध नाही, पण या आपण येऊन भेट देऊन जातोय आज. तर अशाच नवनवीन प्लॉट व्हिजिटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरत आठवड्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि वेगवेगळ्या रोप जे आहे, वेगवेगळे पीक जे आहे यांच्यासाठी तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलाच आहे. तर चला भेटूया नवनवीन प्लॉटसाठी. धन्यवाद.